येणारी निवडणूक आपण या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या महायुतीतून लढणार आहेत का? सगळ्यात आधी मी माझं जे अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी अशा दोन्ही पदांच्या नेमणुका केलेल्या आहेत. आपला प्रशासकीय ठाणे जिल्हा आहे. त्या प्रशासकीय ठाणे जिल्ह्याच्या प्रभारीपदी सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची नियुक्ती केलेली आहे. आणि ठाणे ग्रामीण जिल्हा यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या प्रमुखपदी माझी नियुक्ती केलेली आहे. खरं तर प्रदेशाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि येणारी ही निवडणूक जी आहे आता ताबडतोबीने बदलापूर नगरपालिकेची निवडणूक आहे. ही निवडणूक बदलापूरमध्ये विधानसभा मुरबाडमध्ये बदलापूर येते. तिथले आमदार सन्माननीय किसन कथोरे आहेत, तिथले नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी आहे. त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय कसा संपादन करता येईल या दृष्टिकोनातून यशस्वी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांच्या आहेत. त्याचबरोबर आपण आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की महायुतीमध्ये निवडणुका लढणार का. उद्या मी बदलापूरमध्ये बैठक लावलेली आहे. त्या बैठकीला सगळ्यांनाच निमंत्रित करावं अशा प्रकारच्या सूचना जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाध्यक्षांनी मंडळाध्यक्षांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आज इच्छुक उमेदवारांच्यासाठी प्रदेशांनी जे फॉर्म भरून मागितलेले आहेत त्या फॉर्मचं वाटप करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बदलापूरमध्ये आहेत. उद्या त्या फॉर्म भरून इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेणार. मुलाखती घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे त्या ठिकाणी कोणी कोणी बसावं त्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी मुलाखती होतील. राहिला प्रश्न महायुतीचा, उद्या बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांशी बदलापूरमध्ये चर्चा करून ह्या बाबतीत कसं पुढे जायचं त्याचा विचार निश्चितपणाने त्या ठिकाणी केला जाईल. कारण मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रदेश कार्यालयामध्ये एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणाने अशा सूचना दिलेल्या आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपल्याला महायुतीमधून लढायच्या आहेत. पण महायुती करताना युतीची चर्चा करताना सर्व अधिकार स्थानिक पातळीवर स्थानिक जिल्ह्याला दिलेले आहेत. तर स्थानिक पातळीवर चर्चा करून युती करा अशा प्रकारच्या सूचना आहेत. त्यामुळे उद्या आमची पहिली बैठक आहे. त्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार, बदलापूरचे सगळेच लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, तिथले आमदार यांच्या सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याप्रमाणे पुढे आम्हाला जाता येईल. आणि त्यानंतर आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या नेत्यांशीही बैठक त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल आणि त्यानंतरच आपल्याला युतीमध्ये आम्ही लढणार आहोत याची माहिती होईल. तर शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या स्तरावर सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते समजून घेतल्यानंतर पुढील चर्चा निश्चितपणाने युतीच्या संदर्भात होती. 2 दिवसापूर्वी विद्यमान खासदार बाळासाहेब म्हात्रे यांनी आपल्यावर मुरबाड रेल्वेचा थेट आरोप केलेला आहे की आपल्या निष्काळजीपणामुळे, माजी खासदारांच्या किंवा माजी मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला आहे. याबाबत आपलं म्हणणं काय?
आता मी त्याचं हे वक्तव्य ना काही गंभीरपणाने घेत नाही. त्या समज कमी असली की माणसं असंच बोलतात. माझा निष्काळजीपणा काय? रेल्वे मंजूर करण्यात निष्काळजीपणा आहे. माझं तर उलट आपल्या पत्रकार बंधूंना सूचना आहे की तुम्हीच या लोकांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे की त्यांनी रेल्वे मंजूर केली, आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय ना, तुम्ही काळजी करा आणि करा मंजूर. आणा. ते काही बरळत राहतात. अपुऱ्या माहितीच्या आधारे काही आरोप करणं हा स्वभाव झालेला आहे. मला असं वाटतं की आता 1.5 वर्ष पुरेसे आहे. तुम्ही काय केलेलं ते दाखवा, त्याच्यावर चर्चा करा. त्यांचं म्हणणं असं होतं, मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोण थाई आदमी. त्यावेळेस एक जर पत्र दिलं असतं तर प्रश्न मार्गी लागला असता. कोण थाई आदमी? तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी आता रेल्वे मंत्र्यांना फोन केला, मला ओळखतात ये कोण था आदमी. आधी जर मला पत्र दिलं असतं बोलतो की हा काम प्रश्न निधीचा प्रश्न मार्गी लागला असता. अरे मी तुम्हाला सांगतो, ज्याला बुद्धीची कीव कराविषयी ज्याची वाटते ना तेच लोक असं बोलतात. जे मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केला तो मंत्री मला ओळखणार नाही, हे पटतं का तुम्हाला? किती कमी बुद्धी असेल, लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय ह्याचा जरा विचार तुम्हीच केला पाहिजे की आपण काय करून बसलोय. अरे ज्या मंत्रिमंडळात मी काम केलं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, नावानिशी मला ओळखतात, माझा त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि ते असं बोलतात म्हणजे खोटेपणाचा कळत झाला. ते अशा लोकांना गंभीरपणाने तुम्ही पण घेतलं नाही पाहिजे. तर तुम्हाला संधी दिली ना, करून दाखवा ना, आणा ना. पत्र देऊन जर सगळे येत असतं तर अनेक लोक पत्रच देतात ना. मी पत्र देऊन मंजूर नाही केली, मी त्याचा पाठपुरावा करून मंजूर केलाय. आणि नुसता पाठपुरावा मी नाही केला. या राज्याचे मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री तेव्हाही मुख्यमंत्री होते 19ला आणि त्यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. तेव्हा पियुष गोयल हे रेल्वे मंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी फोन करून रेल्वे मंत्र्यांची माझी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कमीत कमी 1 तास मुंबईवरून ते सतत दिल्लीला मध्ये मध्ये फोन करत होते. मी 1 तास त्यांच्याकडे बसलो होतो. कमीत कमी 5-6 वेळा फोन करून त्यांनी ते कसं मंजूर करता येईल याच्या सूचना दिल्या. त्याला मंजूर केलं. त्याचं भूमिपूजन त्यावेळेला मुंबईला व्हीटी स्टेशनच्या त्या कॅम्पसमध्ये अनेक कार्यक्रमांचे भूमिपूजन केले, तेव्हा त्याचंही केलं होतं. आणि त्याच्यानंतर याला प्रशासकीय मान्यता जी फायनान्शियल अप्रुव्हल जी मिळाली ती अश्विनी वैष्णव मंत्री असताना त्यांच्या पाठी लागून 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 इथे करून घेतलं. आणि जेव्हा त्यांनी मान्यता दिली त्यावेळेला त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की सन्माननीय प्रधानमंत्री जी को धन्यवाद दीजिए कि प्रधानमंत्री के आदेश से मैंने इसको पूर्ण आर्थिक फायनान्शियल अप्रुव्हल दे दिया है. आपल्या लक्षात असेल तर माझा एक फोटो मोदीजींना गणपती देताना व्हायरल झाला होता. तो त्याच वेळेला मी मोदीजींना भेटायला जाऊन गणपती भेट दिला आणि असं सांगितलं होतं या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने मुरबाडकरांची रेल्वे मंजूर करून आपण खऱ्या अर्थाने मुरबाडकरांचं विघ्नहरण केलेलं आहे. अशा प्रकारे मोदीजींना मी त्यावेळेला सांगितलं होतं आणि याचं सगळं श्रेय मोदीजींचं आहे, माझी मेहनत आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, रेल्वे मंत्र्यांचं आहे. यांचं काय केलं? असं पत्र देऊन रेल्वे मंजूर झाले त्या रेल्वेला पत्र काय देतात? मी आता याच्या खोलात जाऊन सांगत नाही. याचं कारण एवढंच आहे, माझ्याकडे अनेक लोक येतात मला, मी आता त्याच्यावर भाष्य करत नाही. जी काय प्रोसिजर आहे ना त्या प्रोसिजर मी आता भाष्य करण्याचं टाळतो. त्याचं कारण असं आहे की यांना प्रोसिजरच माहित नाही काय करायला पाहिजे ते, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. ते म्हटले का मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते 50% निधी द्यायला तयार झाले आणि दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात का भाजपाचा म्हणजे तुम्ही मंत्री भाजपची होती, भाजपाचा निष्काळजीपणा आहे. बरोबर आहे. आणि एका बाजूला सांबरे सुद्धा तुमच्या सोबत लढले होते. तर तुमच्या एकट्यावरच हे जे टीका करण्याची नेहमीची जे सवय हे गुण काय? मी तुम्हाला सांगतो बघा, आता मजेशीर गोष्ट, इकडे येतात आणि काय सांगतात 10 वर्षात काय केलं. अरे तर 25 वर्ष आमदार आहे ना की नाही? मग त्यांना लागू पडतंय. विरोधी पक्षाचा एखादा खासदार जेव्हा बोलतो 10 वर्षात मी काय केलं, तेव्हा इथं असलेल्या आमदाराला ते लागू पडतंय. शहापूरला काय केलं ते शहापूरला असलेल्या आमदाराला पण लागू पडतंय. भिवंडी शहरात
तोच प्रश्न 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं ते भिवंडीच्या आमदारांना पण लागू पडत आहे, तोच कल्याण पश्चिमच्या आमदारांना पण लागू पडतो. येणारी निवडणूक आपण या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या महायुतीतून लढणार आहेत का? सगळ्यात आधी तुम्ही माझं जे अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी अशा दोन्ही पदांच्या नेमणुका केलेल्या आहेत. आपला प्रशासकीय ठाणे जिल्हा आहे, त्या प्रशासकीय ठाणे जिल्ह्याच्या प्रभारीपदी सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची नियुक्ती केलेली आहे. आणि ठाणे ग्रामीण जिल्हा यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या प्रमुखपदी माझी नियुक्ती केलेली आहे. खरं तर प्रदेशाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि येणारी ही निवडणूक जी आहे आता ताबडतोबीने बदलापूर नगरपालिकेची निवडणूक आहे. ही निवडणूक बदलापूरमध्ये विधानसभा मुरबाडमध्ये बदलापूर येते. तिथले आमदार सन्माननीय किसन कथोरे आहेत, तिथले नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी आहे. त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय कसा संपादन करता येईल या दृष्टिकोनातून यशस्वी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांच्या आहेत. त्याचबरोबर आपण आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की महायुतीमध्ये निवडणुका लढणार. उद्या मी बदलापूरमध्ये बैठक लावलेली आहे. त्या बैठकीला सगळ्यांना निमंत्रित करावं अशा प्रकारच्या सूचना जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाध्यक्षांनी मंडळ अध्यक्षांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आज इच्छुक उमेदवारांच्यासाठी प्रदेशांनी जे फॉर्म भरून मागितलेले आहेत त्या फॉर्मचं वाटप करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बदलापूरमध्ये आहेत. उद्या त्या फॉर्म भरून इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेणार. मुलाखती घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे त्या ठिकाणी कोणी कोणी बसावं त्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी मुलाखती होतील. राहिला प्रश्न महायुतीचा, तर उद्या बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांशी बदलापूरमध्ये चर्चा करून ह्या बाबतीत कसं पुढे जायचं याचा विचार निश्चितपणाने त्या ठिकाणी केला जाईल. कारण मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रदेश कार्यालयामध्ये एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणाने अशा सूचना दिलेल्या आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपल्याला महायुतीमधून लढायच्या आहेत. पण महायुती करताना युतीची चर्चा करताना सर्व अधिकार स्थानिक पातळीवर स्थानिक जिल्ह्याला दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर चर्चा करून युती करा अशा प्रकारच्या सूचना आहेत. त्यामुळे उद्या आमची पहिली बैठक आहे. त्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार, बदलापूरचे सगळेच लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, तिथले आमदार यांच्या सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याप्रमाणे पुढे आम्हाला जाता येईल. आणि त्यानंतर आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या नेत्यांचीही बैठक त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल आणि त्यानंतरच आपल्याला युतीमध्ये आम्ही लढणार आहोत याची माहिती होईल. तर शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या स्तरावर सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते समजून घेतल्यानंतर पुढील चर्चा निश्चितपणाने युतीच्या संदर्भात होती. 2 दिवसापूर्वी विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आपल्यावर
मुरबाड रेल्वेचा थेट आरोप केलेला आहे की आपल्या निष्काळजीपणामुळे माजी खासदारांच्या किंवा माजी मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला आहे. याबाबत आपलं म्हणणं काय? आता मी त्याचं हे वक्तव्य ना काही गंभीरपणाने घेते. त्या समज कमी असली की माणसं असंच बोलतात. माझा निष्काळजीपणा काय? रेल्वे मंजूर करण्यात निष्काळजीपणा आहे. माझं तर उलट आपल्या पत्रकार बंधूंना सूचना आहे की तुम्हीच या लोकांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे की त्यांनी रेल्वे मंजूर केली, आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय ना, तुम्ही काळजी करा आणि करा मंजूर. हा ना, ते काही बरळत राहतात. अपुऱ्या माहितीच्या आधारे काही आरोप करणं हा स्वभाव झालेला आहे. मला असं वाटतं की आता 1.5 वर्ष पुरेसे आहे. तुम्ही काय केलेलं ते दाखवा ना, त्याच्यावर चर्चा करा. त्यांचं म्हणणं असं होतं, मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोण थाई आदमी. त्यावेळेस एक जर पत्र दिलं असतं तर प्रश्न मार्गी लागला असता. कोण थाई आदमी? तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी त्यांना आता रेल्वे मंत्र्यांना फोन केला ओळखतात ये कोण था आदमी. आधी जर मला पत्र दिलं असतं तर हा काम प्रश्न निधीचा प्रश्न मार्गी लागला असता. अरे मी तुम्हाला सांगतो, ज्याला बुद्धीची कीव करावीशी ज्याची वाटते ना ते लोक असं बोलतात. जे मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केला तो मंत्री मला ओळखणार नाही, हे पटतं का तुम्हाला? म्हणजे किती कमी बुद्धी असेल, लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय ह्याचा जरा विचार तुम्हीच केला पाहिजे की आपण काय करून बसलोय. अरे ज्या मंत्रिमंडळात मी काम केलं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, नावानिशी मला ओळखतात, माझा त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि ते असं बोलतात म्हणजे खोटेपणाचा कळच झाला. ते अशा लोकांना गंभीरपणाने तुम्ही पण घेतलं नाही पाहिजे. तर तुम्हाला संधी दिली ना, करून दाखवा ना, आणा ना. पत्र देऊन जर सगळे येत असतं तर अनेक लोक पत्रच देतात ना. मी पत्र देऊन मंजूर नाही केली, मी त्याचा पाठपुरावा करून मंजूर केलाय. आणि नुसता पाठपुरावा मी नाही केला, या राज्याचे मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री तेव्हाही मुख्यमंत्री होते 19ला आणि त्यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. तेव्हा पियुष गोयल हे रेल्वे मंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी फोन करून रेल्वे मंत्र्यांची माझी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कमीत कमी 1 तास मुंबईवरून ते सतत दिल्लीला मध्ये मध्ये फोन करत होते. मी 1 तास त्यांच्याकडे बसलो होतो. कमीत कमी 5-6 वेळा फोन करून त्यांनी ते कसं मंजूर करता येईल याच्या सूचना दिल्या. त्याला मंजूर केलं. त्याचं भूमिपूजन त्यावेळेला मुंबईला व्हीटी स्टेशनच्या त्या कॅम्पसमध्ये अनेक कार्यक्रमांचे भूमिपूजन केले, तेव्हा त्याचंही केलं होतं. आणि त्याच्यानंतर याला प्रशासकीय मान्यता जी फायनान्शियल अप्रुव्हल जी मिळाली ती अश्विनी वैष्णव मंत्री असताना त्यांच्या पाठी लागून 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 इथे करून घेतलं. आणि जेव्हा त्यांनी मान्यता दिली त्यावेळेला त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की सन्माननीय प्रधानमंत्री जी को धन्यवाद दीजिए कि प्रधानमंत्री के आदेश से मैंने इसको पूर्ण आर्थिक फायनान्शियल अप्रुव्हल दे दिया है. आपल्या लक्षात असेल तर माझा एक फोटो मोदीजींना गणपती देताना व्हायरल झाला होता. तो त्याच वेळेला मी मोदीजींना भेटायला जाऊन गणपती भेट दिला आणि असं सांगितलं होतं या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने मुरबाडकरांची रेल्वे मंजूर करून आपण खऱ्या अर्थाने मुरबाडकरांचं विघ्न हरण केलेलं आहे. अशा प्रकारे मोदीजींना मी त्यावेळेला सांगितलं होतं आणि याचं सगळं श्रेय मोदीजींचं आहे, माझी मेहनत आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, रेल्वे मंत्र्यांचं आहे. यांचं काय केलं? असं पत्र देऊन रेल्वे मंजूर झाले त्या रेल्वेला पत्र काय देतात? मी आता याच्या खोलात जाऊन सांगत नाही. याचं कारण एवढंच आहे, माझ्याकडे अनेक लोक येतात मला, मी आता त्याच्यावर भाष्य करत नाही. जी काय प्रोसिजर आहे ना त्या प्रोसिजर मी आता भाष्य करण्याचं टाळतो. त्याचं कारण असं आहे की यांना प्रोसिजरच माहित नाही काय करायला पाहिजे ते, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. ते म्हटले का मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते 50% निधी द्यायला तयार झाले आणि दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात का भाजपाचा म्हणजे तुम्ही मंत्री भाजपची होती, भाजपाचा निष्काळजीपणा आहे, बरोबर आहे. आणि एका बाजूला सांबरे सुद्धा तुमच्या सोबत लढले होते, तर तुमच्या एकट्यावरच हे जे टीका करण्याची नेहमीची जे सवय ते गुण काय? मी तुम्हाला सांगतो बघा, आता मजेशीर गोष्ट, इकडे येतात आणि काय सांगतात 10 वर्षात काय केलं. अरे तो 25 वर्ष आमदार आहे ना की नाही? मग त्यांना लागू पडतंय. विरोधी पक्षाचा एखादा खासदार
जेव्हा बोलतो 10 वर्षात मी काय केलं, तेव्हा इथं असलेल्या आमदारांना ते लागू पडत आहे. शहापूरला काय केलं तर शहापूरला असलेल्या आमदारांना पण लागू पडत आहे. भिवंडी शहरात तोच प्रश्न, 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं ते भिवंडीच्या आमदारांना पण लागू पडत आहे. तोच कल्याण पश्चिमच्या आमदारांना पण लागू पडतो. येणारी निवडणूक आपण या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या महायुतीतून लढणार आहेत का? सगळ्यात आधी तुम्ही माझं जे अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा, नगरपंचायती आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी अशा दोन्ही पदांच्या नेमणुका केलेल्या आहेत. आपला प्रशासकीय ठाणे जिल्हा आहे, त्या प्रशासकीय ठाणे जिल्ह्याच्या प्रभारीपदी सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची नियुक्ती केलेली आहे. आणि ठाणे ग्रामीण जिल्हा यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या प्रमुखपदी माझी नियुक्ती केलेली आहे. खरं तर प्रदेशाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि येणारी ही निवडणूक जी आहे, आता ताबडतोबीने बदलापूर नगरपालिकेची निवडणूक आहे. ही निवडणूक बदलापूरमध्ये विधानसभा मुरबाडमध्ये बदलापूर येते. तिथले आमदार सन्माननीय किसन कथोरे आहेत, तिथले नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी आहे. त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय कसा संपादन करता येईल या दृष्टिकोनातून यशस्वी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांच्या आहेत. त्याचबरोबर आपण आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की महायुतीमध्ये निवडणुका लढणार का. उद्या मी बदलापूरमध्ये बैठक लावलेली आहे. त्या बैठकीला सगळ्यांना निमंत्रित करावं अशा प्रकारच्या सूचना जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाध्यक्षांनी मंडळाध्यक्षांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आज इच्छुक उमेदवारांच्यासाठी प्रदेशांनी जे फॉर्म भरून मागितलेले त्या फॉर्मचं वाटप करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बदलापूरमध्ये आहेत. उद्या त्या फॉर्म भरून इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून आम्ही घेणार आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेणार. मुलाखती घेण्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून ज्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे त्या ठिकाणी कोणी कोणी बसावं, त्या सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी मुलाखती होतील. राहिला प्रश्न महायुतीचा, तर उद्या बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांशी बदलापूरमध्ये चर्चा करून ह्या बाबतीत कसं पुढे जायचं याचा विचार निश्चितपणाने त्या ठिकाणी केला जाईल. कारण मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रदेश कार्यालयामध्ये एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टपणाने अशा सूचना दिलेल्या आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपल्याला महायुतीमधून लढायच्या आहेत. पण महायुती करताना, युतीची चर्चा करताना सर्व अधिकार स्थानिक पातळीवर स्थानिक जिल्ह्याला दिलेले आहेत. तर स्थानिक पातळीवर चर्चा करून युती करा अशा प्रकारच्या सूचना आहेत. त्यामुळे उद्या आमची पहिली बैठक आहे. त्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार, बदलापूरचे सगळेच लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, तिथले आमदार यांच्या सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याप्रमाणे पुढे आम्हाला जाता येईल. आणि त्यानंतर आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या नेत्यांशीही बैठक त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल आणि त्यानंतरच आपल्याला युतीमध्ये आम्ही लढणार आहोत याची माहिती होईल. तर शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या स्तरावर सगळ्या सहकाऱ्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि ते समजून घेतल्यानंतर पुढील चर्चा निश्चितपणाने युतीच्या संदर्भात होती. साहेब, 2 दिवसापूर्वी विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आपल्यावर मुरबाड रेल्वेचा थेट आरोप केलेला आहे की आपल्या निष्काळजीपणामुळे माजी खासदारांच्या किंवा माजी मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला आहे. याबाबत आपलं म्हणणं काय? आता मी त्याचं हे वक्तव्य ना काही गंभीरपणाने घेत नाही. त्या समज कमी असली की माणसं असंच बोलत राहतात. माझा निष्काळजीपणा काय? रेल्वे मंजूर करण्यात निष्काळजीपणा आहे. माझं तर उलट आपल्या पत्रकार बंधूंना सूचना आहे की तुम्हीच या लोकांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे की त्यांनी रेल्वे मंजूर केली, आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय ना, तुम्ही काळजी करा आणि करा मंजूर. आणा. ते काही बरळत राहतात. अपुऱ्या माहितीच्या आधारे काही आरोप करणं हा स्वभाव झालेला आहे. मला असं वाटतं की आता 1.5 वर्ष पुरेसे आहे. तुम्ही काय केलेलं ते दाखवा, त्याच्यावर चर्चा करा. त्यांचं म्हणणं असं होतं, मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोण थाई आदमी. त्यावेळेस एक जर पत्र दिलं असतं तर प्रश्न मार्गी लागला असता. कोण थाई आदमी? तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी आता रेल्वे मंत्र्यांना फोन केला मला ओळखतात ते कोण था आदमी. आधी जर मला पत्र दिलं असतं हा काम प्रश्न निधीचा प्रश्न मार्गी लागला असता. अरे मी तुम्हाला सांगतो, ज्याला बुद्धीची कीव कराविषयी ज्याची वाटते ना तेच लोक असं बोलतात. जे मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केला तो मंत्री मला ओळखणार नाही, हे पटतं का तुम्हाला? किती कमी बुद्धी असेल, लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय ह्याचा जरा विचार तुम्हीच केला पाहिजे की आपण काय करून बसलोय. अरे ज्या मंत्रिमंडळात मी काम केलं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, नावानिशी मला ओळखतात, माझा त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि ते असं बोलतात म्हणजे खोट्यापणाचा कळत झाला. ते अशा लोकांना गंभीरपणाने तुम्ही पण घेतलं नाही पाहिजे. तर तुम्हाला संधी दिली ना, करून दाखवा ना, आणा ना. पत्र देऊन जर सगळे येत असतं तर अनेक लोक पत्रच देतात ना. मी पत्र देऊन मंजूर नाही केली, मी त्याचा पाठपुरावा करून मंजूर केलाय. आणि नुसता पाठपुरावा मी नाही केला, या राज्याचे मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री तेव्हाही मुख्यमंत्री होते 19ला आणि त्यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे. तेव्हा पियुष गोयल हे रेल्वे मंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी फोन करून रेल्वे मंत्र्यांची माझी मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कमीत कमी 1 तास मुंबईवरून ते सतत दिल्लीला मध्ये मध्ये फोन करत होते. मी 1 तास त्यांच्याकडे बसलो होतो. कमीत कमी 5-6 वेळा फोन करून त्यांनी ते कसं मंजूर करता येईल याच्या सूचना दिल्या. त्याला मंजूर केलं. त्याचं भूमिपूजन त्यावेळेला मुंबईला व्हीटी स्टेशनच्या त्या कॅम्पसमध्ये अनेक कार्यक्रमांचे भूमिपूजन केले, तेव्हा त्याचंही केलं होतं. आणि त्याच्यानंतर याला प्रशासकीय मान्यता जी फायनान्शियल अप्रुव्हल जी मिळाली ती अश्विनी वैष्णव मंत्री असताना त्यांच्या पाठी लागून 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 इथे करून घेतलं. आणि जेव्हा त्यांनी मान्यता दिली त्यावेळेला त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की सन्माननीय प्रधानमंत्री जी को धन्यवाद दीजिए कि प्रधानमंत्री के आदेश से मैंने इसको पूर्ण आर्थिक फायनान्शियल अप्रुव्हल दे दिया है. आपल्या लक्षात असेल तर माझा एक फोटो मोदीजींना गणपती देताना व्हायरल झाला होता. तो त्याच वेळेला मी मोदीजींना भेटायला जाऊन गणपती भेट दिला आणि असं सांगितलं होतं या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने मुरबाडकरांची रेल्वे मंजूर करून आपण खऱ्या अर्थाने मुरबाडकरांचं विघ्न हरण केलेलं आहे. अशा प्रकारे मोदीजींना मी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि याचं सगळं श्रेय मोदीजींचं आहे, माझी मेहनत आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, रेल्वे मंत्र्यांचं आहे. यांचं काय केलं? असं पत्र देऊन रेल्वे मंत्री मंजूर झाले त्या रेल्वेला पत्र काय देतात? मी आता याच्या खोलात जाऊन सांगत नाही. याचं कारण एवढंच आहे, माझ्याकडे अनेक लोक येतात मला, मी आता त्याच्यावर भाष्य करत नाही. जी काय प्रोसिजर आहे ना त्या प्रोसिजर मी आता भाष्य करण्याचं टाळतो. त्याचं कारण असं आहे की यांना प्रोसिजरच माहित नाही काय करायला पाहिजे ते, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. ते म्हटले का मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते 50% निधी द्यायला तयार झाले. आणि दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात का भाजपाचा म्हणजे तुम्ही मंत्री भाजपची होती, भाजपाचा निष्काळजीपणा आहे. बरोबर आहे. आणि एका बाजूला सांबरे सुद्धा तुमच्या सोबत लढले होते. पण तुमच्या एकट्यावरच हे जे टीका करण्याची नेहमीची जे सवय हे गुड काय? मी तुम्हाला सांगतो बघा, आता मजेशीर गोष्ट, इकडे येतात आणि काय सांगतात 10 वर्षात काय केलं.
अरे तर 25 वर्ष आमदार आहे ना की नाही? मग त्यांना लागू पडतंय. विरोधी पक्षाचा एखादा खासदार जेव्हा बोलतो 10 वर्षात मी काय केलं, तेव्हा इथं असलेल्या आमदारांना ते लागू पडतंय. शहापूरला काय केलं तर शहापूरला असलेल्या आमदारांना पण लागू पडतंय. भिवंडी शहरात तोच प्रश्न 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं ते भिवंडीच्या आमदारांना पण लागू पडतंय. तोच कल्याण पश्चिमच्या आमदारांना पण लागू पडतो.